सर्वात पहिले इम्पॉर्टन्स स्वतःला देणं. बरोबर. जसं आपण इमोशनल लवकर होतो, दुसऱ्याचे याच्यात पडतो, स्वतःला त्रास करून घेतो, ते अजिबात करणार नाही. Absolutely right. आता मी काय करते, चिकन वॉश विश करून घेतलाय. एक साईडला सानूला कसं चिकन पुलाव आवडत नाही, मी विचार केला चिकन पुलाव बनवूया आणि सानूसाठी थोडंसं हे बनवूया, काय बोलतो त्याला आपण, चिकन फ्राय करणं. थोडा फ्राय म्हणजे मसाला टाईप करणं, सिम्पल. स्नेहा लजीज मसाला टाकलाय बघा. पुलाव मध्ये पण आपला मसाला जातोय. ज्यांना कोणाला जर पुलाव खायचा आहे ना, तुम्ही हा आपला मसाला घेऊ शकता. सेपरेट झालाय, सुगंध असा पण तुम्ही खाऊ शकता चिकन. पण आपण पुलाव करतोय चिकनचा. आणि आता वाडा कोलम राईस ऍड करते. किती टाइम भिजत ठेवलेला बघा, किती खिला झालेला आहे, एकदम चांगलं शिजलेलं आहे. तर फक्त आपल्याला पाणी आणि राईस कसं टाकायचं आणि बघा चिकन पण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. हो. नमस्कार सर्वांना. तर आता मस्तपैकी नाश्ता करायला बसलोय आणि नाश्त्यामध्ये स्नेहाने बघा मला काय बनवून दिलंय. सानू इथे पण नाश्ता करते. कसं आहे, चांगलं आहे ना? त्या दिवशी तुला भेटला नव्हता ना खायला असा? काहीच नाही याला बोलू शकतो आपण. एग फ्राय. हो 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 हो, एग फ्राय खूपच छान. या सर्वांनी एग फ्राय खायला, सकाळचा नाश्ता. आता त्या दिवशी स्नेहाने मला बनवून दिला होता, एवढा आवडला ना का स्नेहाला आज परत एकदा बनवायला सांगितलं. तर चला आता पटकन नाश्ता करतो आणि थोडासा बाहेर जायचं आहे, मला काम आहे 1-2. तर ती कामं सर्व करून घेतो आणि आजचं काय असेल शूट करायचा ते तुम्ही पूर्ण ब्लॉगमध्ये या बघून घेणार. तर आता स्नेहाने मला चिकन आणायला सांगितलेलं. थोडंसं बाहेर गेलो होतो, तर कामानिमित्त गेलो होतो, तर ते सर्व माझं काम झालेलं आहे. तर स्नेहाचा फोन आला होता का काय बनवायचं. तर तिला मी सांगितलं खूप दिवस झाले चिकन भात पुलाव खाला नाही, तर बनवशील का. तर स्नेहाने सांगितलं तुम्ही चिकन आणा, मी बनवते म्हणून. तर आता जाता चिकन पण घेऊन जातो. आणि आज ना मसाल्याची पूर्ण प्रोसेस करायची आहे. तर उद्या शनिवार आहे, उद्या शनिवार जानेवारी 3 तारीख आणि या वर्षाचा 2026चा पहिला आपला नवीन मसाला तयार होणार आहे. तर ज्याला कोणाला हवं असेल तर पटापट आपल्याकडनं ऑर्डर करा. जास्त मोठे पीस नको ठेवू, लेग पीस दे आणि विंग दे. तर आता आपण चिकन घेतलेलं आहे, चला जाऊया. तर आता आपण घरी आलो आहोत. काम चालू आहे वाटतं घरातला. तर आता जस्ट मी घरी आलो. स्नेहा कोणतं आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये कॉल आलेला बघा. आपण एकदा गेलेलो मस्का पाव खाल्लेला, माहिती मस्का पाव खाल्लेला. युट्यूब वरनं सांगते, इव्हेंट मॅनेजर सांगितलेला. तर ताईने आपला व्हिडिओ बघितला. ताई असं नॉर्मली मेसेज वगैरे करत असतात, पण आज कसं ताईने व्हिडिओ बघितला, त्यांना थोडासा वाटला, इमोशनली फील झाला. तर ताई खूप समजावलं मला, थँक्यू सो मच. आणि असे खूप सारी युट्यूब फॅमिली आहे की यांना पर्सनली म्हणजे बिझनेस बरोबर की तुम्ही टेन्शन नका घेऊन, तुमचं घर होईल. कारण आम्ही आज सांगितलंय ते दादांच्या थ्रूनी की आपण असं झालेलं म्हणून सगळ्या गोष्टी नाही झाले, ठीक आहे ना. पण आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत की होतील गोष्टी. आता नवीन वर्षात काहीतरी नवीन गोष्टी घडतीलच ना चांगले. करूया आता, एकदम पॉझिटिव्ह झालो आम्ही. असं वाटतं की 2025 सगळं विसरून 2026 नवीन आणि स्टार्ट करूया. कारण प्रत्येक गोष्टी होत राहतात ना, अपडाऊन. बरोबर. तर आज आम्हाला भरपूर काम आहे. आज आम्हाला करेक्ट 1 तरी वाजेल ना रात्रीचे. आज मसाले वगैरे भाजायचे मला आणि जेवण वगैरे पण त्याच्यात बनवायला लागते. मग सकाळी लवकर पण उठायचं सानूला स्कूलसाठी. आणि आम्ही नवीन रेझोल्युशन बनवलं की लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं. तर हे पण आम्ही आता 1 तारखेपासून स्टार्ट केलं आणि तसं फॉलो पण करते ना. हो बरोबर. आता आज पण तसंच करणार. आपण प्रयत्न करू की लवकर जेवूया आणि लवकरच मसाले वगैरे भाजूया की जेणेकरून लवकर कामं संपतील. बरोबर. आणि तुम्ही ते सानूचा स्कर्ट सांगितलेला ते पण बंद आहे, तो थोड्या वेळात येणार आहे. तो बोला 8-8:30 वाजेपर्यंत येईल तो बोललाय. हा राहू दे ना, इथेच तर आहे, नंतर घेऊन येतोय. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. मस्तपैकी 7 वाजता आता आपण पूजा करूया आणि पूजा झाल्यावरती रेसिपी लवकर जेवण करूया. कारण मसाले पण भाजायला मग भरपूर टाइम लागते, मग ते पॅकिंग करायला मग 12-1 वाजते. तर एवढं कामं आहेत आम्हाला. आणि ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल 2026चा पहिला स्टॉक रेडी होतोय. आणि त्याच्यात पण आपले प्री बुकिंग ऑर्डर आलेले खूप सारे. तर थँक्यू सो मच. आम्ही तर नेहमी बोलतो युट्यूब फॅमिली, आपण जसं जेव्हा आपला मसाला प्रमोट करतो खूप सारे ऑर्डर येतात. तसंच आता आपला प्री बुकिंग एवढं झालं नवीन स्टॉकचा. बरोबर. आणखीन एक आम्हाला सांगायचं आहे, आम्हाला हे सांगायचं आहे
जसं आपण 2 किलोवरती कोलंबी पापड फ्री देत होतो, तर आजची 2 तारीख आहे, तर 2 किलोच्या भरपूर साऱ्या ऑर्डर आहे. खूप जणांनी आपल्याला रिक्वेस्ट केली का अश्विन दादा प्लीज, बोलते आम्ही बाहेर गेलो होतो 31 बनवायला, तर आम्हाला मसाला घेता नाही आला आणि त्याच्यामध्ये आम्हाला ऑफर होती ते आम्हाला माहीत होतं, पण आम्ही ठरवलेलं का इकडे येणार आणि मग नंतर हे करणार, ऑर्डर करणार. तर प्लीज बोलते आम्हाला पापड द्या बोलते फ्री, जी तुमची ऑफर आहे ती. तर आता आम्ही असं विचार केलाय का हा जानेवारीचा 2026 मधला हा जानेवारीचा 1 महिना अजून पण आपण ठेवूया, कारण खूप जण बाहेर गेलेत. तर कसं आहे म्हणजे ते आल्यावरती आपल्याकडनं मसाला घेणार 2 किलो, तर त्यांना आपण कोलंबी पापड फ्री देऊया. मग नंतर जानेवारी नंतर कोलंबी पापड फ्री नाही भेटणार. हा ऑफर ही बंद असणार, मग तुम्हाला 300 रुपयाचे कोलंबी पापड घ्यावे लागतील विकत. आम्ही असं विचार करू की नवीन काहीतरी ऑफर घेऊन येऊया, कारण कसं आता मसाल्याचा सीझन पण येणार. बरोबर ना, सीझन येणार. जे कोण असं कसं 2 किलो मसाले घेतले आपण कोलंबी पापड, नेक्स्ट टाइम काहीतरी वेगळं करूया, जेणेकरून आपल्या युट्यूब फॅमिलीला पण काहीतरी आपण रिटर्न गिफ्ट देतो ना एक प्रकारे. आपल्याला इतकं सपोर्ट करताय. चालेल, मग याच्यावरती आपण नंतर विचार करू. बाबा बाबा, अरे किती ओरडते लिचू. हा तू पण ही बघा लिचू, लिचू, कारण आता साफसफाई केली ना स्नेहाने, हे बघा एकदम चकाचक केली. हा, चहा घेतलास का? बनवू पटकन, कमी बनवू? चालेल ठीक आहे. पक्का? हाँ बनवते, पक्का काय पक्का. अरे दोनों साथ में रहते हैं, तू खाना बना मैं चहा बनवता हूँ तुझी. चालेल, चला चहा बनवून घेतो आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल. फायनली चहा आमचा रेडी झालेला आहे. लिचूला काय झाला? बसली मी, तिला घाबरवली. लिचू 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 बेबी, कशी घाबरते ना ती. लिचू बघा कशी बघते. कायला कोण आहे? युट्यूब फॅमिली. हे काहीतरी केलं तिने इशारा. चालेल, चला आम्ही चहा पिऊन घेतो आता. बकवास दिले बिलकुल क्रंचीनेस नाहीये ना. तर आता आम्ही चहा पितो, चहा सोबत टोस्ट घेतले खायला. आणखीन आता कसं 2026 स्टार्ट झालाय, तर कोणी कोणी अशी म्हणजे शपथ घेतले, म्हणजे असं म्हणजे मी आता 2026 वर्षाचं नवीन वर्ष स्टार्ट होतोय, तर मी असं करीन तसं करीन. तर आता मी माझं सांगतो, मग नंतर स्नेहाचं सांगेल. तर तुम्ही आपले पहिल्यापासून ब्लॉग बघत असणार, तर तुम्हाला जास्त ड्रेसिंगमध्ये ना, माझ्या ड्रेसिंगमध्ये मी ब्लॅक खूप वेअर करतो. ब्लॅक टी शर्ट, ब्लॅक शर्ट, ब्लॅक 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 असा. तर मी आता यावर्षी म्हणजे काय मी शपथ घेतली माहिती आहे का, कितीही काही झाला तर ब्लॅक वेअर करणार नाही. व्हाईट आणि अलग दुसरे कलर आहेत ते मी वेअर करणार. आता कालपासून 2 दिवसापासून किती टी शर्ट फेकल्या, खूप सारे खूप सारे तयारी केलेली. दोन काढून सगळे ब्लॅक टाकले. आता एखादा असेल असला तर हा, एखादा ते पण ते आता हातात भेटल्यावरती फेकीन. आता काल पण तुला 2 ते 3 दिल्या ना टी शर्ट फेकायला. हा, सकाळी पण दिल्या 2. तर मी आता असं ठरवलंय का 2026 हा नवीन आपला स्टार्ट झाला, तेव्हापासून आता मी स्नेहाला पण सांगितलं का मी ब्लॅक वेअर करणार नाही. फक्त एकच दिवस मी ब्लॅक वेअर करणार, तो कोणता आपला मकर संक्रांत ना. मकर संक्रांतीला ब्लॅक वेअर करतात. वेअर करतात की नाही ते नाही माहिती, पण आम्ही असं ठरवलं. करतात का? हा, त्याच दिवशी फक्त वेअर करेन. स्नेहा तुझं सांग. तर मी असं ठरवलं आहे की लवकर आपली सर्वात पहिले हेल्थची काळजी घ्यायची, ते आपणच घेऊ शकतो. जर मी लवकर झोपणार, लवकर उठणार, मी हेल्दी राहिली तर आपली फॅमिली हेल्दी राहणार. मी हेल्दी खाणार तर हे पण हेल्दी खाणार. कारण मध्ये असं झालेला एन्झायटीमुळे खूप साऱ्या गोष्टी बदललेल्या, ज्याच्यामुळे मला स्ट्रेस झाला. नंतर रिअलाइज झाला अरे नाही, आपली फॅमिली आणि आपण स्वतःची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे सर्वात पहिले मी आता हे केलं. तुम्ही बघितलं असेल आता मी व्हेज वगैरे खूप इन्क्लूड केले जेवणामध्ये. हेल्दी खाणार, लवकर झोपणार, लवकर उठणार, सगळ्या गोष्टी लवकर होणार. आणि अजून गोष्ट सर्वात पहिले इम्पॉर्टन्स स्वतःला देणं. जसं आपण इमोशनल लवकर होतो, दुसऱ्याचे याच्यात पडतो, स्वतःला त्रास करून घेतो, ते अजिबात करणार नाही. मी
इमोशनल होऊन दुसऱ्याच्या पडला आणि मला टेन्शन आला तर यांना टेन्शन बरोबर, सानूला टेन्शन येतो. माझ्या घरातलं वातावरण बदलतोय त्याच्यामुळे मी स्वतःची काळजी पहिले घेणार आणि मग सानू आणि यांची तर मग सोबत होणारच होणार. हो बरोबर. तर हे मी आता रेझोल्युशन घेतलाय की प्रायोरिटी फर्स्ट. यांच्या दोघांतर आहेत माझी, पण स्वतःची सेल्फ केअर पण जास्त करणार. बरोबर. तर तुम्ही या 2026 जेव्हापासून स्टार्ट झालंय तेव्हापासून तुम्ही काय ठरवलंय नक्की, म्हणजे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुमच्या पण मनातलं आम्हाला अलग अलग असणार. ते आपल्याला कसं आपण जेव्हा कमेंट बघणार तेव्हा ते आपल्याला वाचायला आणि म्हणजे अरे असं करतात तसं करते खूप छान वाटेल. अशा गोष्टी असतात जे बदलायला असं वाटते की बदलायचे. एक नवीन वर्ष असं असते की आपण विचार करतो आणि खरंच त्या गोष्टी घडत जातात. आणि हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आम्हाला कमेंट करणार तर याचा अर्थ असं नाही का ते आम्हीच बघणार, तर दुसरी पण आपली युट्यूब फॅमिली ते पण बघणार. म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांच्या याच्यामध्ये काय चाललंय, त्याही काय ठरवलंय हे पण तुम्हाला बघायला. आमचं तर तुम्हाला झालंच, पण तुम्ही जेव्हा कमेंट करणार सर्वजण तेव्हा एकमेकाचे कमेंट तुम्हाला पण असं कळेल, अरे यांनी हे असं केलं, त्यांनी असं केलं, आणि त्याच्यामध्ये कसं इंटरेस्ट येईल. बरोबर ना? तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आता आम्ही चहा पिऊन घेतो. तर आमचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे. खूप वेळ झाला. आम्ही ॲक्च्युली रिप्लाय वगैरे देत होतो बिझनेस नंबरवरती प्रत्येकाचे जे मेसेज वगैरे आले. त्याच्यानंतर आहे ना आता मी काय करते, चिकन वॉश विश करून घेतलाय. एक साईडला सानूला कसं चिकन पुलाव आवडत नाही, मी विचार केला चिकन पुलाव बनवूया आणि सानूसाठी थोडंसं हे बनवूया, काय बोलतो त्याला आपण, चिकन फ्राय करणार. थोडा फ्राय म्हणजे मसाला टाईप करणार सिंपल. ओके, तिला आवडेल, ती चपातीमध्ये खाईल ना. मग आपण आता सर्वात आधी बघा इथे दही टाकलाय मी, एकदम आंबट दही आहे. स्नेहा लजीज मसाला टाकलाय. बघा पुलावमध्ये पण आपला मसाला जातोय. ज्यांना कोणाला जर पुलाव खायचा आहे ना, तुम्ही हा आपला मसाला घेऊ शकता. पुलावसाठी पण स्पेशल आहे. तर ज्याला कोणाला ही स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही घरी बसून आमच्याकडनं ऑर्डर करू शकता. मग त्यानंतर हळद टाकले आणि उद्या आहे शनिवार, उद्या आहे 3 तारीख, तर उद्या आपला नवीन मसाला तयार होणार आहे. तर म्हणजे या 2026 मधला पहिला स्टॉक. बरोबर. तर तो पण लवकरच संपून जाणार आहे. ऑलरेडी बुकिंग चालू आहे. हो, कारण प्री बुकिंग खूप जास्त झाली आहे. मग आला लसूणचा पेस्ट, हिरवा वाटण टाकलाय. हिरवा वाटण मध्ये स्नेहाने घेतला आला, लसूण, मिरची आणि कोथिंबीर आणि सगळे इन्ग्रेडियंट जे आपण घेतले सगळे मिक्स करून घेणार. काय झाला लिचू? काय आलं लिचू? किती ओरडते आली बघा लिचू. पी पी लिचू चले, स्टेप अप स्टेप अप. चल स्टेप अप. नाही, एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा. तर आता मॅरिनेशन साठी आपण साईडला ठेवूया. तो पण काय करते आता तो पण मी चिकन फ्राय करून घेते आणि चपातीचं पीठ मळून घे. ओके चालेल, ठीक आहे. लिचू प्लेन जाऊ लिचू कशी ओरडते ना. तर हे बघा चिकन सुक्का बनवणार आहे स्नेहा, चपाती सोबत खायला. कट करून घेते. तेल गरम झाल्यावरती कांदा टाकलाय, परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग त्यानंतर हिरवा वाटण, 1 ते 1.5 चम्मच मी टाकणार स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. आज तुम्ही बघितलं असेल मी खडे मसाले वगैरे काहीच टाकले चिकनमध्ये. सिम्पल चिकन करते एकदम, पण असं पण खूप टेस्टी बनतं चिकन. आणि मग त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ. मस्त मसाले आता शिजवून घेऊया आपण. आणि हे बघा आता स्नेहा चिकन ऍड करते. एकदम चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये चिकनला. तर मी काय करणार आहे, हे जे चिकन बनतं याच्यात थोडं पण पाणी ऍड नाही करणार. मध्ये मध्ये आपण चेक करणार आणि झाकण म्हणजे आता दिलाय, मध्ये मध्ये चेक करूया आणि पलटी करत राहूया, आलटी पलटी, जेणेकरून आपलं चिकन चांगल्या प्रकारे शिजून जाईल. आणि इथे आता स्नेहा चिकन पुलाव बनवायला घेते. तेल घेतलंय जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवाय तेवढा. मोठी इलायची, दालचिनी आणि तेजपत्ता, जिरा हलके भाजून घ्यायचे फक्त आपल्याला. आणि या साईडला चिकन बनते, सुका चिकन. कांदा टाकलेला आहे. चिकन टाकूया मॅरिनेट केलेला. मस्त मॅरिनेशन झालं बघा, थोडा पण पाणी सुटलेलं नाही.
जवळजवळ अर्धा तास आपण मॅरिनेशन साठी हो. ठेवला होता. पण जेवढा टाइम जास्त ठेवणार ना तेवढं चांगलं असते ना टेस्ट. आता खूप आंबट आहे माझी दही, म्हणून मी इथे नाही हे नाही टाकत, काय बोलतात आपण, लिंबू. टोमॅटो नाही टाकत, लिंबू पण नाही टाकत, कारण खूप आंबट आहे. ओके. ते जास्त आंबट पण नको, जेवढं आहे बस तेवढंच आपण हे करू. चवीनुसार मीठ ऍड करते मी आणि मिक्स करूया चिकन आणि जे आपण कांदा वगैरे टाकलेला आहे एकदम छान चांगल्या असा. प्रकारे मिक्स करून घेऊया. सगळं आता मिक्स झालेलं आहे. एकदम चांगल्या प्रकारे मिक्स केलंय हो. बघा. तर आता मी झाकण देते आणि एक सिट्टी काढून घेऊया आपण. किती? एक सिटी? एक. ओके. एक सिट्टी झाली चिकन मध्ये बघा, मस्त ऑइल असं साईडला सेपरेट झालाय. काय सुगंध. असा पण तुम्ही खाऊ शकता चिकन. पण आपण पुलाव करतोय चिकनचा. आणि आता वाडा कोलम राईस ऍड करते. किती टाइम भिजत ठेवलेला? काय नाही, 5 मिनिटं वॉश करून ठेवला तर तसं ऑलरेडी स्टीम असते ना थोडंसं, लवकर शिजतंय असं. आता बघा वाडा कोलम ऍड केलेला आहे स्नेहानी. आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते मी. एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे बघा बघा. आणि आता पाणी ऍड करते. आणि या रेसिपीमध्ये टोटल 1.5 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे स्नेहानी. आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपण गाठली मारून घ्यायची आहे. एकदम चांगल्या प्रकारे मिक्स केल्यावरती ते चिकनचा झाकण झाला वाटतं ना. हो, आता 1-2 मिनिटात होईल रेडी. ओके. तर इथे चिकन मसाला पण रेडी होतोय. 2 मिनिटात रेडी होईल. 2 मिनिटात चिकन मसाला रेडी होईल. ओके. उकल आलाय नॉर्मल. मग झाकण दिलंय स्नेहानी. आता 2 आपल्याला शिट्ट्या द्यायच्या, ते पण हाय फ्लेम वरती. मग आपला चिकन पुलाव रेडी होणार. ओके. तर बघा आता मी परत पलटी केलाय चिकनचं. तुम्ही इथला पार्ट बघा, असं वाटतं की आपण फ्राय केलेलं चिकन आहे. जेवढा तुम्ही स्लो फ्लेम वरती शिजवणार चिकन, एकदम फ्रायचा टेस्ट येणार, पण एकदम टेस्टी बनणार आहे. आता इथे आपला पुलाव पण रेडी होईल. इथे तो पण मी पालकचे सौते करते. पालकचा सौते. हो. तर 2 सिटी कधी झाले, पण मी आता ओपन करते कारण सानूसाठी चपाती वगैरे करत होते मी. बघू शकता तुम्ही. बघा किती सुंदर. बघा किती खिला झालेला आहे. एकदम चांगलं शिजलेलं आहे. तर फक्त आपल्याला पाणी आणि राईस कसं टाकायचं आणि बघा चिकन पण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. मस्त. आता जेवायला बसूया आपण. आणि हे बोलतात आज हे नाही खाणार कचुंबर, कारण सर्दी होते. आणि रात्रीचे खूप लोकांनी आपल्याला कमेंट केलेला की दही नाही खायला पाहिजे. बरोबर. चिकन बघा किती सुंदर असं झालेलं आहे. सानूला बघा खूप आवडेल आज. सानू आज काही बोललीच नाही. सानूचा दिवस झोपेत गेलेला आहे. सानू कसं चिकन पुलाव खात नाही ना, नंतर घेईल तिला हवं असलं तर. चिकन पुलाव नाही खात म्हणून तिला असं बनवलेलं आहे चिकन. आणि इथे तुम्ही बघताय आता चिकन पुलाव. वा क्या बात. बघा किती भारी झाले. लेग पीस बघा. तुला घे लेग पीस, मला नको तरी घ्या ना. मी खाते नेहमी. तुम्ही आज तू खा ना. मग नेहमी खाते तर आज तू खा. काय बोलता तुम्ही? नेहमी खाते. माझं म्हणणं की मी नेहमी खाते. वा सुगंध कसला भारी निघालाय. गरम गरम चिकन पुलाव. टेस्टी लागला ना. हे खूप टेस्टी झालंय ना सानू. हो एक नंबर. बस नंतर घेईन मला पाहिजे असलं तर. राईस टाकते ना गरम गरम. चालेल. आणि इथे तुम्ही चिकन बघताय. बस 2 पीस तुम्हाला, 2 मला. सानू लागलं तर खाईल. ओके. खाणार ना सानू? हे सोते पालक नाही खात. बघा सानूने पण स्टार्ट केली. एक चपाती संपली. पण कसं झालं सानू? टेस्टी आहे ना. असं तू खाशील आता नेक्स्ट टाइम बनवलं तर? ठीक आहे. आता पप्पांचा बघा डिश बघा. चिकन मसाला, चिकन पुलाव आणि पालक सौते. या जेवायला. गरम आहे भरपूर. पहिला आपण राईस टेस्ट करूया. अप्रतिम. चिकन फ्राय बघूया. एक नंबर. कसला भारी झालाय. मी मला वाटतं पहिल्यांदा बनवलं ना असा. खूपच छान झालाय ना सानू. सानू तर आवडला. मस्त चालू आहे सानूचा टेस्ट. आणि पुलाव मधला हा बघा चिकन लेग पीस. या मित्रांनो चिकन लेग पीस खायला. अप्रतिम. स्नेहा आले आम्हाला भरपूर हेल्दी बनवून देते खायला.
असं काही ना काही आम्ही खातच असतो हल्ली. खूपच टेस्टी, म्हणजे खूपच. चिकन घ्या. मसाला आहे ना मस्त. तर आता घरातली सर्व कामं झालीत आणि आता मेन म्हणजे आता आपला मसाला बनवायचा आहे. किचन एकदम चकाचक साफ केलेलं आहे बघा, पूर्ण भांडी बिंडी सर्व घासून घेतलेली आहेत आणि आता आपण मसाले भाजायला घेऊया. तर चला आता तुम्हाला अर्धे मसाले भाजून झाल्यावरती आपण आता बोलूया, कारण मला पण थोडं आता काम आहे. ए लिचू, काय झालं, किती ओरडते तू? हा काय झालं? लिचू, लिचू बेबी, लिचू. तर आता रात्रीचे बघा 11:30 वाजलेत. सानू टीव्ही बघते, कारण ती आमच्याशिवाय झोपत नाही. हा काय झालं? हा तर आता आपली मसाल्याची प्रोसेस चालू आहे. हे बघा अर्धे मसाले भाजून झाले ना. हा हा दम निघते ना. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने काय मास्क लावायचा. तुम्ही पण, म्हणजे मी लावते, सानूला पण बोलले. हा मी पण हे काय हँकी लावलंय ना. घरात हे होते ना. आता आपलं जेवण बस बस तू बस आता तिथे होईल आता लगेच आपला काय म्हणतो. हवा होता ना. हा ऍडजस्ट काय नाही नाही. हा बरोबर. फायनली सर्व मसाल्याचं काम झालेलं आहे बघा. आज आहे शुक्रवार आणि उद्या हा मसाला आपला तयार होईल. शनिवारी हा मसाला आपला तयार होईल आणि ही व्हिडिओ म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला रविवारी बघायला भेटेल. आपला ऑलरेडी व्हिडिओ शूट आहे 1 तारखेला. हा 1 तारखेला शूट केलं, न्यू इयर वाला. तर आता कसं थोडस अजून म्हणजे लेटच झालंय, 12 वाजत आले. आम्ही आता पटापट काम करणार आणि झोपून जाणार. सकाळी लवकर उठायचं. रात्रीचे बघा आता 12ला 10 मिनिटं आहेत. तर 12 तर वाजलेच ना शेवटी. तेच ना. बोल. स्कूल कोणाला असतं सॅटर्डेला? तुझा हाफ डे आहे, एक्झाम आहे ना, म्हणून तुझा हाफ डे आहे. 10 वाजता सुटणार तू. हो. तर फायनली आता मसाल्याचा आजचा काम झालेला आहे. तर आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि हा ब्लॉग एंड करता करता जर नवीन फ्रेश 2026चा तुम्हाला मसाला आमच्याकडनं हवा असेल तर पटापट ऑर्डर करा. स्क्रीनवरती आम्ही आमचा व्हॉट्सअप नंबर देतोय. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.